कंट्री 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 काढायची होती, याचे पैसे हरवलेत. गपलेबाज. गजब टोपीबाज आदमी. ये सीक्रेट मसाला और सर्व भांडी कुंडी सब कुछ लेके और घर के काम पूर्ण करके हम किधर जा रहे हैं आपको जानना है. हाँ भाई, व्हिडिओ देख के ऑडिओ मध्ये सांगायची गरज नाही मला असं वाटत आहे. हा, ही चिकन खाण्यासाठी खवताळलेली पोरं दिवाळी नंतर सर्वांना एकत्र घेऊन मी निघत आहे शेताकडे. नेमकंच काही दिवसापूर्वी पायाने मॉडिफाईड झालेला बालू ही आमच्या पार्टीत सहभागी झाला. हा, लिंब्याचा मुन्ना भाई जो की MBBS तर नाही, पण त्याच्या दुःखाला बघून आपल्या पायावरती पाय धरून त्याला शेतात आणलंच. तो भाई 3 होता भाई, एक मॉडिफाईड. चिकनला धुण्याचं आणि उसकी हैदराबादी दम बिर्याणी बनाने का कॉन्ट्रैक्ट मात्र अपने पास ही था. तितक्यात माझा मोठा भाऊ म्हणजे विशाल सोनवणे संभाजी नगरचा हैशटैग लॉन्ड्री वाले विशाल सोनवणे को हमने कांदा काटने का काम दिया था. उसी के साथ मिर्ची काटने का काम हमने JCB वाले सोमनाथ को दे दिया. ओहो, एक है हल्दी. ओह, नमक आ गया. ओए 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 ओए, आलू की सब्जी आ गई. ओए ओए ओए. और भैया ये क्या आ गया? दिख नहीं रहा है क्या? ये क्या आ गया भैया? पनीर आहे. पहिलं तर या बनवलेल्या सुक्याला लांब करायचं नियोजन आखलं आणि नंतरच बिर्याणी बनवण्याची सुरुवात केली. पहिले तर चिकन घेतलं, मॅरिनेट केलं आणि त्याला पातेल्यात ट्रान्सफर केल्यानंतर वरून एक पांढऱ्या शुभ्र अशा अर्धवट शिजलेल्या तांदळांची परत पसरवली. पेपरच्या सहाय्याने बिर्याणीला दम देऊन सोबत लागणारा रस्साही बनवून घेतला आणि मग काय सगळे पडलो तुटून त्या बिर्याणीवरती. 22, 30, 22 सकाळपाळी सुका पाटील 35 भाकरी खात. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.